हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल. तर मंदिरामध्ये आतमध्ये गेलो आणि आम्ही पूर्ण मंदिराचं दर्शन केलं आणि दर्शन करून तसंच बाहेर निघालो. आणि हा मंदिराचा बाहेरचा लुक आहे. आणि आता मी निघतोय पुढे आळंदीला जायला. आळंदीला जात असताना मला थोडासा पुढे गेल्यानंतर आळंदीत मी प्रवेश केला आणि मला इतकी गर्दी लागली, प्रचंड गर्दी. पण मी त्या गर्दीतनं वाट काढत निघालो पुढे. तसंच पुढं जाऊन मला आता एक सिग्नल लागेल, जो मेन चौक आहे ब्रिजच्या अलीकडचा. आणि तिकडून तसंच मला त्या सिग्नलच्या इथनं सरळ जायचं आहे. आता इथनं मी पुढे निघालो डाव्या साईडने. आणि हा जो आहे हा सिग्नल आहे. इथं पोलीस मामांनी थांबवलं होतं आणि आम्ही वाट बघत होतो सोडण्याची. पण गर्दी खूप असल्यामुळे त्यांनी एक एक लाईन सोडली आणि नंतर आम्ही पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यानंतर आता मला आळंदी लागली. हे आळंदीचं ब्रिज आहे. ते ब्रिज आहे त्या इंद्रायणी नदीच्या वरनं मी जात आहे. आणि आता इथनं मी राईट साईडला आत वळून पोचणार. मी गाडी लावून तसंच मार्केटमध्ये गेलो आणि समोर एक बाबांनी आम्हाला छान असं टिक्का वगैरे लावला. इथनं मार्केट चालू होतं आणि इथं तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि हे आहे महाद्वार. ह्या द्वारमधनं आपण आज जाणार आहे माऊलींचं दर्शन करायला. आता आपण आतमध्ये जातो आहे आणि दर्शनाची लाईन कुठे आहे ते शोधूयात आणि दर्शनाच्या लाईनीत जाऊन उभं राहूया, जेणेकरून आपलं दर्शन होईल माऊलींचं. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर दर्शनाची ही लाईन आहे आणि हा दर्शनाचा लाईनीचा मार्ग आहे. या लाईनीतनं आपण आता थोडं पुढं जाणार आहे. पुढं गेल्यानंतर खूप गर्दी होती, पण सगळे शिस्तीत आणि एक लाईनीत येतो. मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा उद्दिष्ट हा आहे की त्यांनी तुमचंही दर्शन व्हावं माऊलींचं. आणि जर झालं तर मलाही त्याचा खूप आनंद होईल. आणि हे आपण समाधी मंदिराकडे जातो. आत गेल्यानंतर समाधी मंदिरात आपल्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालं. थोडी गर्दी होती, खूप नव्हती. पण आता दर्शन झाल्यानंतर आम्ही इंद्रायणी नदीकडे चाललेलो आहे. तर आपण निघूया. आणि मागे पण अशी दुकानं तुम्हाला दिसतील. इथनंच आपल्याला सरळ जायचं आहे. आणि सरळ आल्यानंतर हे बघा, इथनंच आपल्याला रस्ता आहे. चला जाऊयात आपण. तर ज्ञानेश्वर माऊली मंदिराचं आध्यात्मिक वातावरण आणि भक्तांची गर्दी पाहून मलाही खूप आनंद वाटला. आणि मला पाण्यात जाण्यासाठी मोह आवडला नाही आणि मीही जाऊन त्याचा एक वेगळा अनुभव घेतला. तुम्ही पण घ्या मित्रांनो. आणि जर पुण्यात कधी फिरायला येणार असाल किंवा ट्रिप करणार असेल तर नक्की ह्या स्थळाला तुम्ही भेट द्या. कारण का महाराष्ट्रातलं एक पवित्र स्थळ आहे हे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे माऊलीचं. आणि आता दर्शन झाल्यानंतर आता आपण घराकडे निघत आहे. तर असंच व्हिडिओला प्रेम देत राहा. तर आपण आता पार्किंगमधून निघतो आहे आणि थोडंसं मी व्हिडिओ फास्ट करतो इथनं. आणि असंच आता आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर इथनंच आता आपण ह्या चौकातनं टर्न मारतो आहे राईट साईडला पुण्याला जायला. थोडीशी गर्दी लागली मला इथनं जाताना, थोडंसं मंदिराच्या इथनं बाहेर पडताना. म्हणजे सगळेच भक्त निघले असतील त्यामुळं गर्दी असेल. आणि इथे आळंदीला लग्न पण कार्य खूप होतं, त्यामुळं थोडे इथे लग्न पण होते, त्याचीही गर्दी होती. पण गर्दीतनं मी रस्ता काढत निघालो. आणि तर मित्रांनो, त्याच चौकातनं आपण लेफ्ट घेतला आणि परत आता ब्रिजवर आलो आपण. आता ह्या ब्रिजवरनं आपल्याला सरळच रोड आहे. आणि हा ब्रिज पास करून पुढे गेल्यावर थोडीशी गर्दी होती. हाच रस्ता सरळ पकडून आपल्याला सरळच जायचं आहे आळंदी रोडनी. आणि इथनंच पुढे गेल्यानंतर आपल्याला दिघी रोड पकडायचा आहे. दिघी रोड पकडून आपल्याला मग परत नाशिक फाट्यावरनं खडकी दापोडी करत पुण्याला पोचणार आहे आपण. आता येताना मी जो रूट घेतला आहे तोच रूट मी परत घेणार आहे. मित्रांनो, आपला गोप्रो जो आहे, गोप्रोची बॅटरी पूर्ण डेड झाल्यामुळं गोप्रो बंद पडलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवतो हा मी माझ्या फोनमधूनच बनवत आहे. तर एकच सांगाल तुम्हाला मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की प्रेम द्या, आपल्या चॅनलला नक्की प्रेम द्या. जेणेकरून काय होतं की तुमचं प्रेम बघून मला आणखीन मोटिवेशन मिळतं आणि आणखीन व्हिडिओ करायला मजा येते.
आणि अशीच व्हिडिओमधनं तुम्हाला मी नवीन नवीन माहिती देईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल.